एका बंद खोलीत तब्बल 52 जण डोक्याला पांढरा रुमाल बांधून बसले होते। बाहेरून पाहणाऱ्याला हा एखादा धार्मिक कार्यक्रम आहे की खासगी बैठक असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती। पण त्याच वेळी पोलिसांच्या एका गुप्त खबऱ्याकडून अशी माहिती मिळाली की रिसॉर्टमध्ये काहीतरी गंभीर सुरू आहे। माहिती मिळताच अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट एसओजी आणि स्थानिक पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। रिसॉर्टच्या बाहेर शांतता होती, पण आत नेमकं काय सुरू आहे याची कुणालाही कल्पना नव्हती। पोलिसांनी दरवाजा उघडताच एकच गोंधळ उडाला। काही जण घाबरले, काही जण पळण्याचा प्रयत्न करू लागले, पण संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि पुढे जे समोर आलं त्यानं पोलिसांनाही तपासाची व्याप्ती वाढवावी लागली। पोलिसांनी रिसॉर्टमधील प्रत्येक खोलीची तपासणी सुरू केली। त्यावेळी अनेक महिला आढळून आल्या। घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्य तसेच तपासासाठी महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले। चौकशी दरम्यान हे रिसॉर्ट 2 दिवसांसाठी लाखो रुपये मोजून बुक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। बाहेरील राज्यातील महिलांना इथं बोलवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। तसेच रिसॉर्टमध्ये येणाऱ्या व्यक्तींची नावं व्हिजिटर रजिस्टरमध्ये नोंदवू नयेत अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्याचंही तपासात उघड झालंय। त्यामुळे पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाला का याचाही तपास सुरू आहे। पोलिसांनी संपूर्ण रिसॉर्ट सील करून संबंधितांकडून सखोल चौकशी सुरू केली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा अखेर उलगडा झाला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं। जगप्रसिद्ध कॉर्बेट नॅशनल पार्क लगतच्या रामनगर येथील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या कथित हाय प्रोफाईल देहविक्रिया रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला होता। या कारवाईत एकूण 52 जणांना अटक करण्यात आली, तर 10 महिलांची सुटका करण्यात आली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणात अनैतिक देहविक्रय आणि पॉक्सोसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून मुख्य आयोजकांसह संबंधितांची चौकशी सुरू आहे। पर्यटनाच्या आडून सुरू असलेल्या अशा अवैध प्रकारांवर आता पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले।